नमस्कार. आज आपण मराठी साहित्यातल्या एका जबरदस्त क्रांतिकारी काळाबद्दल बोलणार आहोत. एक असा काळ जिथे आपली गोष्ट कोण सांगू शकतं ही कल्पनाच मुळापासून बदलली गेली. खरं तर हा तो काळ होता जेव्हा साहित्याचा आवाज काही मुठभर लोकांच्या हातून निसटून तो सर्वसामान्यांपर्यंत पोचला. पण एक साधा प्रश्न आहे, आपली कहाणी, आपला अनुभव सांगण्याचा हक्क खरंच कोणाला असतो? फक्त जे यशस्वी आहेत, जे प्रसिद्ध आहेत त्यांनाच, की प्रत्येकाला? हाच प्रश्न या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. गंमत म्हणजे 1960 सालाच्या आधी ना या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ सोपं होतं. पण त्यानंतर मराठी साहित्यात जणू एक वादळच आलं. 1960 ते 2000 या 40 वर्षांच्या काळात याच एका प्रश्नाने साहित्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकली आणि एका नव्या युगाची पायाभरणी केली. चला तर मग या बदलाच्या मुळाशी जाऊया. ही क्रांती नीट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी थोडं मागे जावं लागेल, त्या काळात जेव्हा आत्मचरित्राचं जग खूप वेगळं होतं. म्हणजे कसं? तर 1960 पूर्वी आत्मचरित्र म्हणजे काय? तर समाजातल्या यशस्वी, मोठ्या पदावरच्या व्यक्तीची कहाणी. ही एकच एक ठरलेली यशोगाथा असायची. जणू काही साहित्याच्या मंचावर फक्त काही मोजक्या लोकांचाच आवाज घुमत होता. एक एकपात्री प्रयोगच होता तो. आता उदाहरणं घ्यायची झाली तर दादोबा पांडुरंग यांचं आत्मवृत्त असेल, बाबा पद्मनजींचं अरुणोदय किंवा मग लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे. ही सगळी पुस्तकं निःसंशयपणे खूप महत्वाची आहेत, मानदंड आहेत, पण ती एका विशिष्ट सामाजिक चौकटीतून आलेली होती. पण 1960 नंतर चित्र बदललं. लोकशाही विचारांनी समाजात जोर धरला आणि साहित्याचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडले गेले. आता सामान्य माणसालाही वाटायला लागलं की अरे, आपली कहाणीसुद्धा सांगण्यासारखी आहे, ती महत्वाची आहे. आणि इथूनच खऱ्या बदलाला सुरुवात झाली. सामान्य माणसाच्या अनुभवाला आता किंमत आली होती. मग ते लेखक असोत, कलाकार, राजकारणी, समाजसेवक, अगदी डॉक्टर, वकील, वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांनी आपले अनुभव एकदम निर्भीडपणे मांडायला सुरुवात केली. तो जो एकपात्री प्रयोग होता ना, तो आता अनेक आवाजांच्या एका समृद्ध मैफिलीत बदलत होता. आणि यातली विविधता तर पहा, किती विलक्षण आहे. एका बाजूला विध घाटेंसारखे साहित्यिक दिवस असे होते म्हणत होते, तर दुसऱ्या बाजूला यशवंतराव चव्हाणांसारखे मोठे राजकारणी कृष्णाकाठ उलगडत होते. चित्रपटसृष्टीतून बाबूराव पेंढारकर बोलत होते, तर समाजकार्यातून गोदावरी परुळेकर. प्रत्येकजण आपली गोष्ट सांगत होता. या नव्या आवाजांच्या गर्दीत एक आवाज विशेषतः खूप शक्तिशाली आणि महत्वाचा ठरला. तो होता स्त्रियांचा आवाज. स्त्रियांच्या आत्मचरित्रांनी या काळात एक नवी, कमालीची बंडखोर उंची गाठली. आणि हा बदल किती प्रचंड होता हे इथून स्पष्ट दिसतं. पूर्वी स्त्रियांची आत्मचरित्र म्हणजे काय असायचं? तर पतीसोबतच्या सहजीवनाची गोष्ट. पण आता स्त्रिया स्वतःच्या अस्तित्वाची, पुरुषप्रधान संस्कृतीची आणि स्वतःच्या अनुभवांची अगदी परखड चिकित्सा करत होत्या. त्या आता फक्त कुटुंबाबद्दल नाही, तर स्वतःबद्दल बोलत होत्या. या बदलाची तीव्रता मल्लिका अमर शेख यांच्या आत्मचरित्राच्या नावातूनच बघा. मला उद्ध्वस्त व्हायचंय. विचार करा, किती धाडसी आणि धक्का देणारं शीर्षक आहे हे. यातूनच त्या काळातल्या स्त्रियांच्या लेखनात आलेली बंडखोरी आणि तो कमालीचा प्रामाणिकपणा दिसून येतो. आणि आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि क्रांतिकारी टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे दलित आत्मकथनांचा उदय. हा फक्त साहित्यातला बदल नव्हता, तर एका मोठ्या सामाजिक वादळाची ती गर्जना होती, एक हुंकार होता. तर इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. दलित लेखकांनी जे लिहिलं ते केवळ आत्मचरित्र नव्हतं, ते होतं आत्मकथन. फरक काय? आत्मचरित्र म्हणजे भूतकाळातल्या एका स्थिर वैयक्तिक आयुष्याची कहाणी, पण आत्मकथन ते वर्तमानाशी जोडलेलं असतं. ते फक्त एका व्यक्तीची गोष्ट नसते, तर संपूर्ण समाजाच्या वेदनेची, संघर्षाची कहाणी असते. आणि त्यात बदलाची एक तीव्र मागणी असते. हे केवळ साहित्य नव्हतं, जातीय व्यवस्थेच्या विरोधात हजारो वर्षांच्या शोषणाविरुद्ध दिलेला तो एक जबाब होता. जगण्याच्या संघर्षाची ती एक जिवंत साक्षी होती आणि न्यायासाठी केलेला तो एक प्रभावी अलगार होता. आणि या क्रांतीची मशाल पेटवली ती दया पवारांच्या बलुतने. मराठीतलं पहिलं दलित आत्मकथन म्हणून याकडे पाहिलं जातं. एक असं पुस्तक ज्यानं अस्पृश्यतेचं दाहक वास्तव पहिल्यांदाच थेटपणे, कुठलाही अडपडदा न ठेवता साहित्य विश्वाच्या समोर आणलं. त्यानंतर आलं लक्ष्मण माण्यांचं उपरा.
ह्या पुस्तकाने तर एका पूर्णपणे वेगळ्याच जगाचं दार उघडलं. कैकाडी समाजासारख्या भटक्या विमुक्त, उपेक्षित समाजाचं जगणं, त्यांच्या व्यथा पहिल्यांदाच लोकांसमोर आल्या. आणि मग होतं लक्ष्मण गायकवाडांचं उचल्या, एक असं आत्मकथन जे जन्मामुळेच गुन्हेगार असा शिक्का बसलेल्या समाजाची अक्षरशः हादरवून टाकणारी कहाणी सांगतं. आणि शरणकुमार लिंबाळेंचं अक्करमाशी, ज्यांनी सवर्ण आणि दलित या दोन्ही समाजांनी नाकारलेल्या आयुष्याचे अनुभव मांडले. हे सगळं वाचकाला सुन्न करणारं वास्तव आहे. ही सगळी आत्मकथनं वाचताना ना काही समान धागे अगदी स्पष्ट दिसतात. ती म्हणजे अस्पृश्यतेची असह्य वेदना, दारिद्र्य आणि भुकेचा तो न संपणारा संघर्ष, शिक्षण आणि सन्मानासाठीची लढाई, परंपरेला दिलेला थेट नकार आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेली डॉक्टर आंबेडकरांच्या विचारातून आलेली बदलाची आस. या लेखनाने जगाला समाजाचं ते रूप दाखवलं जे कधीच पाहिलं गेलं नव्हतं. तर मग या सगळ्याचा परिणाम काय झाला? सोप्पं आहे. या सगळ्या नव्या आवाजांनी मराठी साहित्याचं विश्व कायमचं बदलून टाकलं. आपण या संपूर्ण प्रवासाला साहित्याच्या लोकशाहीकरणाचे 3 महत्त्वाचे टप्पे म्हणू शकतो. पहिला टप्पा, जिथे सामान्य माणसाच्या कथेला महत्त्व आलं. दुसरा, जिथे स्त्रियांनी घराच्या चौकटीतून बाहेर पडून समाजावर टीका करायला सुरुवात केली. आणि तिसरा, जिथे सर्वात उपेक्षित समाजाने आपला आवाज इतका बुलंद केला की एक नवीन साहित्य प्रकारच जन्माला आला. थोडक्यात सांगायचं झालं तर तो जो काही मोजक्या लोकांचा एकसुरी आवाज होता तो आता थांबला होता आणि त्याच्या जागी लोकांचा एक समृद्ध, प्रामाणिक आणि विविधतेने नटलेला आवाज घुमत होता. आणि हेच तर कथेचं खरं सामर्थ्य असतं नाही का? जे कधी दिसले नाही ते डोळ्यासमोर आणणं आणि ज्यांना कधी कोणी ऐकलं नाही त्यांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवणं. मराठी साहित्यातल्या या क्रांतीने हेच तर करून दाखवलं. पण जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. त्या काळात जे आवाज दाबले गेले होते ते साहित्याच्या माध्यमातून व्यक्त झाले. मग आजच्या जगात, आजच्या काळात अशी कोणती कहाणी आहे, असे कोणते अनुभव आहेत जे अजूनही सांगितले जात नाहीयेत? असा कोणता आवाज आहे जो आपण ऐकायलाच हवा? याचा विचार नक्की करा.